साधारण 2,500-3,000 हजार कोटींपर्यंत आहे. जर 2000 तुम्ही 9 ते जर 15च्या दरम्यान किंवा जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हासुद्धा काँग्रेस पक्षाकडेही 700, 800 ते 1000 कोटीच्या घरातच प्रॉपर्टी होती. म्हणजे 1000 आपण ज्याला म्हणतो की 1000च्या आत बाहेरच प्रॉपर्टी होती. आज भाजपची प्रॉपर्टी 10 ते 12,000 कोटीपर्यंत आहे. ही जर तफावत बघितली आपण, आणि DK शिवकुमार यांची वैयक्तिक प्रॉपर्टी ही 1000 ते 1200 कोटीची आहे. पक्ष हा काही फक्त वैचारिकदृष्ट्या संघटनेच्या दृष्टिकोनातूनच रसातळाला गेलेला नाही आहे. तर पैसा, ॲसेट आपण ज्याला म्हणतो की रिसोर्सेस, लायबिलिटी तुमची सर्वात महत्त्वाची गोष्ट असते तुमच्या याच्यामध्ये. तर त्या दृष्टीने DK शिवकुमार हे पक्षासाठी पैसा गोळा करू शकतात, पक्षासाठी फंडिंग करू शकतात, किंवा आपण ज्याला रिसोर्सेस आपण ज्याला म्हणतो लॉजिस्टिक हे प्रोव्हाइड करू शकतात. त्यामुळे दुसरे कारण आहे DK शिवकुमार हे काँग्रेससाठी का महत्त्वाचे आहे. तिसरं कारण जर आपण बघितलं तर कर्नाटक हे एक मोठं राज्य आहे, जे जिथे काँग्रेसची सध्या सत्ता आहे त्या 4-5 राज्यांमध्ये, जेवढे काही 3-4 राज्य आहेत त्याच्यामध्ये कर्नाटक हे सर्वात मोठं राज्य आहे. आणि लोकसभेच्या दृष्टिकोनातून सुद्धा दक्षिणेमध्ये जर तुम्हाला प्रभाव टाकायचा असेल तर एक चांगला संघटक जसा गरजेचा असतो तसा एक मास लीडर ज्याचा इन्फ्लुएन्स 4ही राज्यामध्ये असेल किंवा दक्षिणेमध्ये तडजोड करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतो. त्या दृष्टीने कर्नाटकाचं जी अर्थव्यवस्था आहे, कर्नाटकाची जी लोकसंख्या आहे आणि कर्नाटकाचं जे दक्षिणेमधलं राजकीय महत्त्व आहे, तर त्या दृष्टीने सुद्धा कर्नाटकामध्ये काँग्रेसला चांगला परफॉर्मन्स करायचा आहे. त्या दृष्टीने DK यांना मुख्यमंत्री केलेलं असावं किंवा त्यांचं काँग्रेसमध्ये वजन वाढलेलं आहे. चौथं कारण म्हणजे काँग्रेस हा असा पक्ष आहे कधी जिंकूनही हारतो. कधी गोव्यामध्ये सत्ता स्थापन करण्याचा चान्ससुद्धा काँग्रेसने केला नाही. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर तुम्ही राज्यसभेची निवडणूक असो, विधान परिषदेची निवडणूक असो, हरियाणाची आत्ता जर तुम्ही राज्यसभेची आणि विधान परिषदेची निवडणूक जर बघितली असेल तर त्यामध्ये आमदार पक्षाला सांगून बंड करतात, पक्षाला सांगून पक्षांतर करतात किंवा पक्षविरोधी कारवाई करतात, मतं करतात. ज्याला विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणूक आहेत तर ते रोखण्यासाठी सुद्धा एक ज्याला म्हणतो की कडक शिस्तीचा, धमक असलेला नेता पाहिजे असतो. जसं भाजपमध्ये अमित शहा आहेत, आमदारांचा दम होत नाही पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करण्याचा, दुसऱ्या उमेदवाराला फक्त एक बंड म्हणून किंवा आपला एक निर्णय म्हणून, आपली भूमिका म्हणून मत करण्याचा. त्यामुळे डिफेक्शन जास्त आहे. रिसोर्सेस, लॉजिस्टिक्ससुद्धा पाहिजे 2. आणि दक्षिणेत काँग्रेसला चांगला परफॉर्मन्स करायचा असेल तर DK यांचं मुख्यमंत्री होणं किंवा काँग्रेसला या मोहिमेमध्ये, दक्षिणेच्या मोहिमेमध्ये DK यांचा फायदा होऊ शकतो, DK शिवकुमार यांचा. थँक्यू.